तर या मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेतील नवीन कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि त्यामुळे नवीन कॉलेज परिसरातून विरार रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता हा जलमय झालाय। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रस्त्यावर साचलेल्या या पाण्यामुळे पायी चालणं तसेच दुचाकी आणि रिक्षाने प्रवास करणे कठीण झाले। परिणामी अनेक नागरिक आणि रेल्वे प्रवासी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नवीन कॉलेज परिसरातून विरार स्थानकाकडे प्रवास करतात। कामावर आणि इतर अशा अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना यामुळे मोठी गैरसोय झाली आहे। प्रशासनाने साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। तर अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले। शहरात कुठेही पाणी साचल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। महापौर अजीव पाटील यांनी वसई विरारमधील परिस्थितीची पाहणी केली आहे, तर महापालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी हे महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात आढावा घेत आहेत। तर वसई विरारमध्ये अनेक सखल भागात पाणी साचल्याचं समजतंय आणि त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय। अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे 2 दिवस आणि आज तुम्ही बघितलं असेल का या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 4 फुटाची मोठी गटार आहे। पाणी त्याच्यातनं जाते तरी देखील अति पाणी असल्यामुळे थोडंसं रोडवर पाणी आलेलं आहे। काही ठिकाणी 1 फूट आहे, काही ठिकाणी 6 इंच आहे। वसई विरारच्या अनेक भागामध्ये जिकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्लोप आहे, डोंगरावरनं पाणी जोरात येते आणि वैतरणा खाडीचं पाणी वरती आल्यामुळे त्याचा डिस्चार्ज थोडासा स्लो झालेला आहे। त्यामुळे नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की शक्यतो घराच्या बाहेर पडू नका आणि काही इमर्जन्सी काम असेल तर निश्चित आपत्कालीन व्यवस्थापनाच्या नंबरवर संपर्क साधा।